माझं मत 2024 मध्ये माझं पहिलं मत मी रामभाऊ सातपुतेला देणार. प्रणिती शिंदे राम सातपुते. परिणिती शिंदे. बरं धंदा कसा चाललाय? धंदा एकदम बेस्ट आहे. काँग्रेसच्या काळात चांगला होता का बीजेपीच्या काळात? काँग्रेसच्या काळात धंदा एकदम बेस्ट होता. प्रणिती शिंदे येतील का राम सातपुते? बीजेपी बीजेपी. माझ्या दृष्टीने तरी भाजप बरोबर आहे सध्या. उमेदवार माहित आहेत का कोण आहेत? आहे का पंडिताताई शिंदे आहे. दुसरे कोण आपल्याला ओळखायला अहो ते राम सातपुते आहेत भाजपकडून. नाही, त्यांना नाही ओळखत. भाजप हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे, त्यासाठी भाजप. काय मी तर मतदानच करायचं नाही असं ठरवलंय. आम्हाला काँग्रेस बरं आहे. काँग्रेस होतं तेव्हा लय स्वस्ताचा काळ होता, पण आता लय महागाई झाली मोदी सरकार येऊन. भाजप बरं आहे का काँग्रेस? भाजप बरं आहे. का भाजप बरं आहे? का म्हणजे आता आपल्या धर्मासाठी बघतायत सगळं ते, त्यामुळे 100% पण ते येणार म्हणजे येणार. हो. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपल्या AB मराठीवरती घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत. आणि यापूर्वी आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातला जो काही ग्रामीण भाग येतोय, त्या ग्रामीण भागातील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यानंतर मी सोलापूर शहरामध्ये आहे. सोलापूरची नवी पेठ जी आहे ती सुप्रसिद्ध आहे. अनेक जण जे काही खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत आणि महायुतीकडून भाजपचे राम सातपुते हे निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लागली माहीत आहे का? माहीत आहे. उमेदवार माहीत आहेत का? पंडिती शिंदे एक आहे. आता सांगितलं तुम्ही ते एक आहे. नाव काय आठवण नाही मला. आता उमेदवार म्हणून दिले भाजपने, त्यांना नाव आठवणार तुम्हाला? आठवण नाही ना. नवीन आहे ना माणूस नवीन असल्यामुळे नाव कसं होत? नवीन असला म्हणून काय झालं? भाजपचा आहे हो, पण आम्हाला नावच माहित नाही. नवीन माणूस काय होईल निवडणुकीत? प्रणिती शिंदे येतील का राम सातपुते? बीजेपी बीजेपीच्या उमेदवाराचं नाव माहित नाही तुम्हाला? मग हे आहे ना, वेगळं वातावरण वेगळं आहे. काय वातावरण म्हणजे बीजेपीचं वातावरण आहे सध्याला. बीजेपी वातावरण आहे. तुमच्या प्रणिती शिंदे तर लय काम केले म्हणून त्या बाजूला झालं प्रणिती शिंदेचं बर. काम एका जागेच करते तिने, इकडं तिकडं कुठं करते, साईड करत नाही. सगळीकडे करते. जे ओळखीचे लोक आहेत तिथं करते. भाजपचं काय काय बरं वाटतंय अजून? काय नाही, त्यांची अजून कामं करते म्हणून सांगते तिने. काम करते भाजपनं, काम केलेत, त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय? बर. होय. ऐकत नाही पुढे आहेत काय? ताई नमस्ते. निवडणूक लागली माहित झालं का तुम्हाला? काय निवडणूक लागली माहित झालं? हो माहित झालं. लोकसभा निवडणूक. काँग्रेस कडून प्रणिती शिंदे उमेदवार आहेत, भाजपकडून राम सातपुते उमेदवार आहेत. देशाची जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला काय काँग्रेस बरं वाटतंय का भाजप बरं वाटतंय? माझ्या दृष्टीने तरी भाजप बरोबर आहे सध्या. भाजप बरोबर आहे. भाजप का बरोबर आहे असं वाटतंय? काय म्हणजे भरपूर केले विकास काम, भरपूर केलेत मोदींनी. बरं. त्यामुळं सगळेच. काय उदाहरण सांगता येतील की ह्या उदाहरणामुळे भाजपला मतदान? मला उशीर उशीर होतो तर या सगळ्या प्रतिक्रिया. बाबा नमस्ते. कुठल्या गावचा हो? सांगोला अलीकडे. गणपत आबा या तालुक्यातला हवा. कसं होतं गणपत आबा? चांगलं होतं. निवडणूक लागली माहिती आली तुम्हाला? काय नाही, लोकसभा निवडणूक खासदारसाठी नाही काय माहित नाही. निवडणूक लागली आहे. प्रणिती शिंदे आहे त्या सुशील कुमार शिंदेची लेख, ती काँग्रेसकडून आहे आणि भाजपकडून राम सातपुते मधून उमेदवार आहेत. तुम्हाला काँग्रेस बरं वाटतंय का भाजप? आम्ही शेकापची माणसं. शेतकरी कामगार पक्ष बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्ष ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. तरी आमचा तालुका सोडत नाही. शहाजी बापून मोरका निधी आणला म्हणते ती. कधी पण आणले. धनगर समाज असल्यामुळे तिथं लयच आवाज आहे. बाबासाहेब देशमुख निवडून येतील यावेळेस? येतील. बर ठीक आहे. हो नमस्कार. अलीकडे थोडं. निवडणूक लागली माहित झाली का तुम्हाला? माहित आहे. लोकसभेची. प्रणिती शिंदे उमेदवार आहेत, राम सातपुते उमेदवार आहेत. बरोबर आहे. भाजप बरं वाटतं का काँग्रेस? काय कोणी आलं तरी काय निवडून एकच परिस्थिती, काय उपयोग नाही आहे. परिस्थिती बदलत नाही. काहीच नाही. काय सोलापूरची परिस्थिती काय आहे सध्याची? काय नाही, आहे तसेच होताना. काय देणारे देतात, उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे आहेत, राम सातपुते आहेत. ह्या दोघांतलं तरी कोण बरं वाटतंय तुम्हाला? आम्हाला कुणाचाच रस नाही आहे. कशामुळे रस नाही तेवढा गोड बोलतात. पुन्हा निवडणुकीला कसे
राम रोंटेच झालं. राम राम म्हणतात. हा बाकी काय तुम्ही काय करता? मी पुजारी देवळाचं पुजारी देवाचा. हा. भाजपनं राम मंदिर बांधलं की, बांधतील ना त्याला काय त्यामुळे भाजपला मतदान करतील असं वाटत नाही का? लोक करतील की. करतील. बरं, राम मंदिरामुळे भाजप लोक मतदान करतील असं वाटतंय तुम्हाला? बरं, या दाद्या इथं कुठला आहे? जेवूर आहे. जीवर म्हणजे करमाळा संजय मामा शिंदे. नाही अक्कलकोट तशी. अक्कलकोट बसलं. तर लोकसभा निवडणूक लागली आहे तिकडं. तेवढं काय पॉलिटिक्स माहिती नाही. पॉलिटिक्सच माहीत नाही. ठीक. तर या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण सोलापूर शहरामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. निवडणूक लागली. हा आली की. उमेदवार माहित आहेत का कोण आहेत? हा आहे का पंडिताताई शिंदे आहे. आणि दुसरे? दुसरं कोण आपल्याला ओळख अहो ते राम सातपुते आहेत भाजपकडून. नाही त्यांना नाही ओळख. कोण निवडून येईल वाटतंय? हे शिंदे पाहिजे ना. राम सातपुते. बीजेपी सरकार. हे बीजेपी सरकार येणार म्हणते तो. आम्ही म्हणतो बीजेपी काँग्रेस. सरकार. हा? काँग्रेसच का आहे. काँग्रेस येणार? काँग्रेस सोलापूरला काय आजपर्यंत पुढे आणायची कोशिश करते, मात्र ते एक जण जे येतात बरं. त्याच्यामुळं ते महागच पडले. कोण एक जण हे शिंदेताई. निवडून कोण येतील आता? निवडून हे शिंदेताई येणार. महाग पडले त्यांच्यामुळेच म्हणताय, त्या निवडून येतील म्हणताय. एकटे असल्यामुळं. बाकी सगळे भाजपचे आमदार आहेत म्हणून म्हणताय. हा बाकी काय. होय. मग लढायला कोण नसल्यावर मग एकटेच पडणार. मग तेच सांगालो ना. भाजप येईल वाटतंय काय? भाजप. कसं काय? कामगिरी त्यांची तसं आहे ना, म्हणून बीजेपी सरकारच येत आहे. काय कामगिरी? आता देशाचा एवढं म्हणजे देश आता 26-27 नंबरला होते, आता 3 नंबरला आहे. कशात? आपला विकासात किंवा आपल्या देशाच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे देश बॉर्डरवरचे जे सुरक्षा तैनात त्यांच्याबद्दल किंवा देशातल्या सर्व विषय बाबतीत, म्हणजे असं नेत्यांच्या बाबतीत, घोटाळ्यांबाबतीत, सगळ्या बाबतीत म्हणजे वाढलाय. घोटाळे कमी कमी झाले ते. हा कमी झालेत. ते आणि बॉन्डचा सैनिकांना झाला की कसला घोटाळा? अजून इलेक्ट्रिकल बॉन्डचा घोटाळा झाला की भाजपच्या काळात आता. हा ते प्रूफ अजून यायचे आहेत ना, अजून म्हणजे कन्फर्म पूर्ण झालं नाही. हा भाजपवर विश्वास आहे. हा विश्वास आहे मला भाजपवर. भाजपवर विश्वास आहे म्हणते ती. त्यांना आहे, आम्हाला काँग्रेसवरच विश्वास आहे. होय. तुमचं? भाजप भाजप. भाजप हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे, त्यासाठी भाजप. ओनली काय काय भाजप. करणार आहे भाजप? हिंदू राष्ट्र कोण? भारताला. भारताला आणि मग भारतात राहणारे मुस्लिम वगैरे त्यांचं कसं? राहू दे की त्याने, त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. ओनली भाजप. अजून 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 काय असं वाटतंय की त्यामुळे भाजपला मतदान करायला पाहिजे? भाजप हा गरीब लोकांना खूप काही मदत केलेली आहे, घरं दिलेलं आहे, संडास बाथरूम बांधून दिलेलं आहे, खूप काही म्हणजे जे खातं दिलेलं आहे, जे वयस्कर लोकांना आहे त्यांना म्हणजे पैसे सुविधा केलेल्या, पैसे पाठवत आहे. म्हणून भाजप बरं वाटतंय. होय. भाजप बरं वाटतंय काँग्रेस? भाजप पण बरोबर नाही, काँग्रेस पण बरोबर नाही. जे कोण आहे ते म्हणजे इकडनं तिकडं उड्या मारते, तिकडनं इकडे उड्या मारते. ज्याला त्याला मतदान दिलं, जे ते अर्धे रात्रीतनं सरकार बदलतंय. बर. विश्वास हा कुठल्या नेत्यावर किंवा कुठल्या पक्षावर काय राहिला नाही, काय नाही. ह्यावेळेस कसं करायचं? काय मी तर मतदानच करायचं नाही असं ठरवलंय. असं कसं मतदान नाही करून? आपल्याला नाही, आंबेडकरांनी संविधानाने एवढा मोठा अधिकार दिलाय. संविधानाची पूर्ण सगळे हे माहिती मतदान न करून कसं व्हायचं? तसं नाही हो. परिस्थिती कोण बदलायसाठी तर मतदान असतंय. परिस्थिती बदलण्यासाठी मतदान असते, पण तसं निष्ठावंत नेते लोक एक ठामपणे नीट राहिले आता नाहीत एवढं ना. पक्ष झालं, एवढं चिन्ह झाली, कोणतरी एखादा चेहरा असेल की त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. असं एखादा पण राहिला नाही हो. कोणी पाट्टेत जात आहे, कोणी दुपारनं जात आहे, कोणी संध्याकाळी जात आहे. सोलापुरात प्रणिती शिंदेचं कसं आहे काम? ताईंचं काम सिटीच्या भागात आहे, व्यवस्थित ठामपणे आहे. आता राम सातपुते जे काय दुसरे राम उमेदवार आहेत सातपुते ते माळशिरस कड असते, तिकडलं काय आम्हाला अभ्यास नाही. आता दोघांपैकी कोण बऱ्यापैकी चालेल इथं? आता काय एकदा येऊन मतदान म्हणजे पूर्ण झाल्याशिवाय कळणार नाही, काय नाही. कळणार नाही. हा. बर बर. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून येत आहेत. आणि अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार. नमस्ते ताई. निवडणूक लागली, माहिती झालं का नाही? त्यांना बोलायला बर, फक्त लागली का नाही? लागली की. प्रणिती शिंदे उभे आहे, माहित झालं का? हा माहित आहे. भाजपकडून राम सातपुते येतं. हा माहित आहे. तुम्हाला भाजप बरं वाटतंय का काँग्रेस बरं वाटतंय? आम्हाला काँग्रेस बरं आहे. काँग्रेस होत तेव्हा लय स्वस्ताचा काळ होता, बर. पण आता लय महागाई झाली मोदी सरकार येऊन.
मोदी नाव किती चांगलं केलं म्हणते ती सगळी गॅस आमचं काय नाही आमचं केलं आम्ही करून खाताव बघा साहेब करून खाता हा आम्हाला हात होता तवा लय चांगलं होतं ती परिणिती शिंदे माहिती आहे का? माहित आहे त्यांचं कसं आहे काम चांगलं करते ते राम सातपुते ऐकलंय का नाव मी ऐकलंय की कधी लय दा ऐकते लय ऐकताय हा त्यावेळेस काँग्रेस येईल का भाजप हा काँग्रेस येते काँग्रेस येतंय काँग्रेस येतंय होय मावशी काँग्रेस येईल काय काँग्रेस येत आहे काँग्रेसच येत आहे काँग्रेस येईल होय हो नमस्कार निवडणूक लागली फक्त एवढंच सांगा तुम्ही सुशिक्षित आहे म्हणून तुमच्याकडे आलोय ह्या लोकांची मतं अशी आहेत तुम्हाला काय वाटतंय देशाची सुधारणा करायची असेल तर काँग्रेस बरं वाटतंय टीका न करता सांगा काँग्रेस बरं आहे का भाजप बरं आहे तसं काय नाही दोन्ही बराच दोन्ही पण बराच आहे असं कसं होय हो दोघी पण बरं आहे म्हणते ती दोन्हीपैकी एक बरा कुठला दोन्हीपैकी एक बरं आहे बरं ठीक आहे तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या या निवडणुकीच्या अनुषंगाने इथे येत आहेत नमस्कार नमस्कार इथलंच का हा इथलेच बरं निवडणूक लागली की मला भाजप बरं आहे का काँग्रेस भाजप भाजप बरं आहे का भाजप बरं आहे का म्हणजे आता आपल्या धर्मासाठी बघतायत सगळं ते त्यामुळे आपला धर्म हिंदू हा बर मग आता प्रणिती शिंदे इथं उमेदवार आहेत काँग्रेसच्या असू द्या की त्याला तुम्ही प्रणिती शिंदेला मतदान करणार का राम सातपुतेनं राम सातपुते राम सातपुतेनं अलीकडे येस भाजपवर पण टीका केली जाते राम सातपुतेवर सारखी बाहेरचे आहेत म्हणून असू द्या ना कितीही काही झालं तर पण हिंदुत्व बी महत्वाचं आहे त्यासाठी राम मंदिर बांधले त्याचा काय फायदा होईल का भाजपला होईल ना होईल अहो ह्याच्या आधी कुणी काय केलं म्हणून बर 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 बघतायत ना हिंदुत्वाचं बघतायत ना काहीतरी आपणच नाही राहिलो तर पुढचं काय उपयोग आहे बाकी गोष्टींचा त्यामुळे भाजप येईल यस भाजप येईल वाटतं यांना नाही का नाही येणार काय येणार नाही नाही येणार मंदिर बांधले की नाही पुढे मंदिर बांधलं काय झालं मग अहो किती काय नुकसान काय झालंय काय आहे की नाही कसं नुकसान झालं अहो भरपूर नुकसान झालंय किती मंदी झाली काय किती महागाई झाली काय झाली बर 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 गॅस वाढलं सर्व वाढलं हा सर्व काय नुकसान झालंय मी सोलापूरचं आहे. प्रणिती शिंदे उमेदवार आहेत राम सातपुते उमेदवार आहेत कोण येतील निवडून 100% पण ते येणार म्हणजे येणार हो पण ही लोक आता वातावरण तर जरा भाजपच्या बाजून दिसायला लागले नाही येणार नाही येणार महाविकास आघाडी येणार होय भाजप बरं आहे का काँग्रेस 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 बरं आहे का बरं काँग्रेस बरं आहे सगळे घोटाळे केलेले भाजपमध्ये चालत ना सध्या काँग्रेसनं 70 वर्षात घोटाळाच केलं म्हणते ती तसे कुठे त्यांनी इकडे तिकडे गेले ज्यांनी घोटाळे येडे वगैरे आता सध्याचे चालू आहे त्याच्यामुळं ते जरा भाजपचा अवघड आहे भाजपचा अवघड आहे इथे प्रणिती शिंदे बसते 100 तुम्ही कुठला आहे मी तुळजापूरचा आहे बाजारला असतो रोज इथे. तुळजापूर मध्ये तुमचं ते काटगाव मतदारसंघ ह्यो ना हो धाराशिव. धाराशिव नमस्कार आम्ही धाराशिव धाराशिवच आहे काय वाटतंय मोदी बरं का शरद पवारच शरद पवार शरद पवार बरं का भाजप सगळं महागाईची करून भाजपवर महागाई केली काका चहा ऐकताय देशाच्या पंतप्रधानाला पण चहा ऐकलाय मोदीनं नाव त्याचंच आहे आय लव्ह मोदीजी मोदीचं फॅन आहे कधी टावले मोदी चहा विकत होते माहित आहे का नाही तुम्हाला पंतप्रधान झाले चहा विकून काय आहे मग मोदीने काय देशाचं कल्याण केलंय का वाटोळ केलंय मोदीने देशाचं कल्याण केलंय का वाटोळ केलंय चांगलंच केलंय चांगलंच केलंय काय चांगलं केलंय आणि चांगलं चाललंच आहे काय काय चांगलं चाललं ब्रिज बनवलं ब्रिज ब्रिज म्हणजे रस्ते बनवले अजून ब्रिज बनवून रस्ते बनवले आणि फोन पे चालू केले फोन पे चालू तुम्ही हा. फोन पे घेताय का पैसे हाय फोन घेताय फोन पेवर घेताय बरं मग ह्यावेळेस काय मोदी येईल का दुसरं कोण येतील पे सांगता येत नाही तुमचं मत कोणाला सांगता येत नाही सांगता येत हा नमस्कार नमस्कार देशातली परिस्थिती बघताय हो सर 2014 ला वेगळं वातावरण हो होतं, 19 ला वेगळं वातावरण नाही 2024 ला वेगळं होऊ शकतं 2014ला लोक काँग्रेसला कंटाळले होते बर. आणि मोदी नावाची लाट आली बर. आणि मोदींचा प्रचार भाजप करायला यशस्वी ठरल्यामुळं मोदी पूर्ण भारतामध्ये चांगल्या मताने निवडून आले बर. लोकांच्या अपेक्षा खूप होत्या बर. पण त्यांनी जे डिक्लेअर केले स्मार्ट सिटी वगैरे म्हणजे रेल्वेची जाळी बुलेट ट्रेन बरोबर. हे त्यांच्या हे होत्या जाहीरनामा होता त्यातल्या थोडी कामं सुरू पण झाली आता आपलं शहर सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये बसलं होतं पण आमचा अपेक्षाभंग झाला की सगळं रस्ता खोदून ड्रेनेज वगैरे त्यांनी घातले सगळ्यात त्याच्याबद्दल वाद नाही
पण रस्त्याची ते धुळधाण झाली आणि धुळपूर सोलापूर ते परत धुळपूरच राहिलं की आम्हाला वाटलं होतं की आता स्मार्ट सिटी झाल्यानंतर इथली धूळ संपेल आणि सगळ्यांचा आयुष्य निरोगी आणि हे होईल, कारण धुळीमुळं इथं बरेच पेशंट छातीचे दम्याचे आहेत. भाजपकडून तुम्हाला अपेक्षा होती, अपेक्षा भंग झालाय का? अपेक्षा भंग झाला मग आता आमचा. 2024 ला कारण पुन्हा भाजप का आमचं काँग्रेस? महत्वाचं बेसिक काय प्रश्न आहे, आर्थिक भारताचं धोरण बरं. हे खालावलं गेलेलं आहे. किती ह्यांनी फुगून जरी सांगित असेल तर भारताचं धोरण एकदम खालावलेलं गेलेलं आहे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा. 2002 मध्ये सोलापूरच्या गिरण्या बंद पडल्या. आज सगळ्या 2024 आलं तरी सोलापूरला एक सुद्धा 500 कामगार असलेला उद्योग दाखवा आणि माझ्याकडनं 10 लाख रुपये घेऊन जावा. ह्याला असं मी जबाबदार भाजप का आधीचे शिंदे? ह्याला जबाबदार सोलापूरचे आर्थिक धोरण राबवण्यात सक्षम कुठलंच सरकार ठरलं नाही. माझा कुणावर ब्लेम नाही. मग पण आता पण आता आम्हाला जे मोदींना आम्ही 14 निवडून दिलं होतं की काहीतरी IT पार्क आणतील, काहीतरी ऑटोमोबाईलच्या कंपन्या आणतील, काय मेक इन इंडिया त्यांचा नारा होता. बरोबर. मेक इन इंडियाच्या नाऱ्यामध्ये त्यांनी आम्हाला काहीतरी बेरोजगार नाही तर कुठल्याच रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. 50% लोक पुण्याला जाऊन सर्व्हिस करतात. शनिवार रविवार गाड्या फुल येतात पुण्यावरनं, इंटरसिटी फुल असते. हे आमची मेन समस्या आहे. आणि सोलापूरचा मेन प्रश्न 1986 ला आम्ही टाटा कन्सल्टिंगचा सर्व्हे केला होता की सोलापूरमध्ये पाणी आणल्याशिवाय कुठलेही उद्योग येणार नाहीत. हा बेसिक मुद्दा कोणीही राजकीय पक्ष डोळ्यावर घेत मनावर घेत सुटत नाही. पाण्याचा मुद्दा अजून सुद्धा सुटत नाही. 5 दिवसांनी सोलापूरला पाणी येत आहे. दुर्दैव आहे. आत्ताच नाही, गेले 4 वर्ष पाऊस भरपूर पडला, धरण भरून सुद्धा 5 ते 6 दिवसांनी पाणी आलं. म्हणजे ही जी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक कुठंतरी थांबायला पाहिजे, ही अशी आमची अपेक्षा आहे. हे सोलापूरकर म्हणून तुमच्या अपेक्षा असणं एकदम रास्त आहे. ते काँग्रेस सरकारही सोडणं तपेशी आहे ना, तर भाजपही सोडणं तपेशी आहे. 2024 ला एक नवीन चॅप्टर आहे तुमच्या समोर. तुम्ही इथं जे मतदान करल त्याच्यावर इथनं पुढे सोलापूरच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या अवलंबून असणार आहेत किंवा त्या सुटणार आहेत. कुठला पर्याय सक्षम वाटतोय? आम्हाला तरी सध्या पर्याय सक्षम कुठलाच दिसत नाही. कुठलाच दिसत नाही. हा महत्त्वाचा पर्याय म्हणजे इतकी 10 वर्ष फेकू राज्य आलं असं सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे चालू आहे आणि सगळ्यांना खरं वाटायला लागलं. त्यामुळं नाईलाजाने दुसरा सक्षम पक्ष नसल्यामुळं काँग्रेस आणि महाविकास आघाडी निवडून येईल असं वाटतं. काँग्रेस सक्षम पर्याय नसल्यामुळं काँग्रेस आणि महाविकास आघाडी निवडून येईल अशा पद्धतीच्या अपेक्षा ज्या आहेत, मतं जी आहेत ती लोकांची आहेत. नमस्कार. निवडणूक लागली? हा लागली काय? उमेदवार कळालं का? कळाले काय? कोण आहे काँग्रेसचं? काँग्रेसची प्रणिताई शिंदे, भाजप? राम सातपुते आहेत. भाजप बरं का काँग्रेस? आता काँग्रेसच बरं वाटतंय. बरं वाटतं म्हणजे आधी भाजप बरं वाटत होतं का? बरं वाटत होतं पण काय कामच झाले नाही की. काम झालं नाही ते. नाही तुमची सोलापूर स्मार्ट सिटी करायचं चालू होतं की हा. भाजप केली की पण काय झाली का? त्याचं काम झालंच नाहीत. उलट उकरून ठेवलेत. कामच झालं काय नाही. केलंय आधी? पाण्याचा तर प्रश्न मिटलाय. बरं. एक पाईपलाईन तर आहे पाण्याची काँग्रेसच्या काळातली. दुसरी पाईप आणतो म्हणून आता 10 वर्ष झालं. 10 वर्षात पाण्याची पाईपलाईन आली नाही. 8 दिवसाआड पाणी आहे सोलापूरला. एक तर उन्हाळा एवढं कडक असतं सोलापूरला, त्यात पाणी नाही. त्यामुळे खूप अडचणी येतात. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांची जर तुलना केली तर बरं कोण वाटतं? आम्हाला प्रणिती शिंदे वाटतं, कारण स्थानिक उमेदवार आहे आणि प्रणिती शिंदेच्या नावाने सोलापूर शहर ओळखलं जात आहे. मग स्थानिक उमेदवार जर असेल तर स्थानिक लेवलला कामं पण होतील. नवीन जर उमेदवार आला तर त्याला शिकायलाच 5 वर्ष जातील. त्याला सोलापूरचे प्रश्न समजायला 5 वर्ष लागतील. मग 5 वर्ष त्यांनी काम करणार आणि दरवेळेस नवीन खासदार नवीन चेहरा देणार तर मग कामं करणार कधी? प्रत्येक वेळी खासदारला शिकायला 4-5 वर्ष जातात. शेवटच्या क्षणी शिकतो तो आणि मग त्यावर निधी मिळत नाही, असं होतं. त्यामुळे आम्ही प्रणिती शिंदे देणार, कारण 3दा आमदार आहेत, त्यांना सोलापूरच्या प्रश्नाची माहिती आहे, जाणीव आहे. त्यामुळं आम्ही त्यांनाच निवडून देणार स्थानिक उमेदवार. प्रणिती शिंदेना निवडून देणार होय. काय म्हणते सोलापूरचं वार? प्रणिती का राम सातपुते? प्रणिती शिंदे. का प्रणिती शिंदे? प्रणिताईचं काम बी आहे, त्यामुळे प्रणितीताईच येणार. प्रणिती शिंदे निवडून येतील. राम सातपुते ज्या भाजपचे उमेदवार आहेत त्या भाजपनं पण राम मंदिर बांधलंय किंवा तुमची सोलापूरला स्मार्ट सिटी करू असं सांगितलं होतं, त्याचं काय झालं? राम मंदिर बांधून काय प्रश्न लोकांचे सुटले नाही. काम करणारा व्यक्ती पाहिजे, त्यामुळे प्रणितीताई काम करते आणि त्यांनीच निवडून येईल, त्यांनाच निवडून देणार आम्ही. प्रणिती शिंदे काम करतील अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांच्या आहेत. नमस्कार बाबा. नमस्कार. नमस्कार.
निवडणुका लागल्या कळालं का नाही? हो कळाले. टीव्हीला पेपरला रोजच आहे निवडणुकीचं. होय. उमेदवार कळालं का तुम्हाला? उमेदवार अजून अर्ज भरायचं चालू आहे ना, जोपर्यंत आता ते माघार घेतल्यानंतर उमेदवार. काँग्रेसनं प्रणिती शिंदेना दिले आणि भाजपनं राम सातपुतेंना दिले. मग बाकीचे लोक पण आहेत ना अजून. बाकीचे पण अजून डिक्लेअर होणार, पण फाईट अशी होईल असं वाटतंय. वंचित बहुजन आघाडीनं काल उमेदवार डिक्लेअर केलाय त्यांचा गायकवाड म्हणून. तुम्हाला सोलापूरच्या विकासासाठी कुठला पक्ष बरा वाटतोय, भाजप, काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी? तसं आता हे सांगणं पण थोडं चुकीचं वाटतं ना, एखाद्या पक्षाचं नाव घेणं म्हणजे नाव नका चुकीचं. घेऊ, पण कुठल्या पक्षाची ध्येय धोरण तुम्हाला देशाच्या विकासासाठी? देशाच्या विकासासाठी हा जर प्रश्न असेल तर मग बीजेपीला मतदान पाहिजे. बीजेपीला मतदान पाहिजे. बीजेपी पक्ष ह्या 10 वर्षात तिथे बीजेपीचे खासदार आहेत. हो. सोलापूरचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी नाही झाले. सोडवलं त्याने. आणि या पुढच्या ह्या फक्त आपण जो प्रश्न विचारतो की बीजेपीच्या खासदारांनी प्रश्न सोडवला नाही, पण त्यापूर्वीच्या खासदारांनी तरी सोलापूरसाठी काय केलं? ज्या वेळेला सोलापूरचं इंजिनिअरिंग कॉलेज कराडला हलवलं गेलं त्यावेळेला काँग्रेसचे खासदार होते. ज्यावेळेला आपले मिल बंद पडले त्यावेळेला काँग्रेसचे खासदार होते. ज्यावेळेला लक्ष्मी विष्णू बंद पडली त्यावेळेला आपलेच मुख्यमंत्री होते. इथं काय काँग्रेसनं काहीच केलं नाही म्हणून तुम्ही काहीच बीजेपीला केलं नाही असं. बीजेपीला मतदान केलं, बीजेपीनं पण काही केलं नाही. मग आता ह्या दोघांचा अनुभव तुम्ही घेतलाय, आता बघायचं मग आता परत कोण? आता परत कोण म्हणजे आता हे नवीन उमेदवार काय करणार आहेत त्यांचं. आता पूर्वी ज्या ठिकाणी ते निवडून आले होते तिथं त्यांचं काय कार्य आहे याचा त्यातल्या अभ्यास. त्यात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघे आमदार राहिलेत. त्या दोघांपैकी प्रणिती शिंदेचं कार्य चांगलं आहे. बरं. आमदार म्हणून त्यांचं कार्य निश्चितपणे त्यावेळेस याच्यामध्ये लोक चांगलं आहे. त्यावेळेस प्रणिती शिंदेवर विश्वास ठेवतील का खासदार होण्यासाठी? लोक प्रणिती शिंदेवर विश्वास ठेवतील का खासदार होण्यासाठी? आता कसं लोकांच्या बद्दल काय सांगता येत नाही कारण तुम्हाला आहे काय ना. वाटतंय? ठेवतील की ठेवतील होय. प्रणिती शिंदेवर विश्वास ठेवतील का लोक? प्रणित शिंदेचं काय ठेवा, फक्त त्या वार्डापुरतं त्यांच्या आमदारपुरतं त्यांनी केलं, पुढे तर काहीच केलं नाही. बरं. मग राम सातपुते नवीन आहे, कार्यकर्ता धडाडीचा आहे, बोलका आहे. बरं. ते तिकडे बी काम चांगलं केलं, आम्ही सुद्धा ऐकून आहे. माळशिरस. माळशिरसमध्ये तिथे पण काम चांगलं असं व्यवस्थित बरं, आहे. बरं, बरं. नवीनला काय तर द्यावं मतदान, ही आमची इच्छा आहे. मग ह्यावेळेस तुम्ही नवीन एक पर्याय बघताय. हो, नवीन पर्याय बघताय. नवीन यंग आहे. राम सातपुतेकडे बघून मतदान करणार आहात की भाजपकडे बघून? भाजपकडे बघून करणार. भाजपकडे बघून. भाजप का चांगलं वाटतं तुम्हाला? का तर आता पण ते भरपूर प्रश्न सोडवलेत, फक्त सोलापूरचं पुरतं नाही, पूर्ण भारतातले चांगले चांगले कामं त्यांनी केले. 370 कलम, राम मंदिर, रेल्वे सगळे चांगले केले. फक्त सोलापूर म्हणजे काय, सोलापूरचा विकास नाही, सगळं भारताचा विकास व्हायला लागला. लोकसभेची निवडणूक देशाची निवडणूक. हा, देशासाठी असते, एका गल्ली बळजण नसते. काय वाटतंय भाजप का काँग्रेस? आता कोण येईल नक्कीपणे सांगता येत नाही, पण मोठा लय प्रश्न आहे पाण्याचा. सोलापूरसाठी इकडे कोणाचंच लक्ष नाही, सगळे इलेक्शनच्या नादात आहेत. सगळे इलेक्शनच्या नादात. मग ह्याला काय? पाणी येतंय. 5 दिवसाला पाणी येत आहे, उजनी तर पाणीच नाही, तिकडं कोणच लक्ष दे नाही. ह्याच्यामुळं कोणाचं लक्ष पाण्याकडे नाही आहे की. सगळे इलेक्शन, आपलं मत, आपले माणसं, हे नवीन चेहरे, हे सगळं ठीक आहे हो, पण मरत प्रश्न पाण्याचा आहे ना, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. जर हे सगळं सोडवायचं असेल, नीट करायचं असेल, पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, कुठला पक्ष बरा वाटतोय? पक्ष तर सगळेच चांगले आहेत, पण आता त्यांचं काम करण्यावर आहे. काम करण्यावर आहे, सगळेच त्यातल्या पक्ष त्यात चांगले आहेत. लोकांसाठी कुठला जरा बरा वाटतोय? बरं आता येईल त्याचे नवीन चेहरा असो ना जुना असो, आता काम कर, जे जे काम चांगलं आहे त्याच्यावर आपण अवलंबून राहणार आहे. त्याचं काम चांगलं आहे त्यावर अवलंबून राहणार आहे. होय. त्याचं काम चांगलं आहे त्यावर आपण अवलंबून राहणार आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणच्या लोकांकडून येत आहेत. नमस्कार. नमस्कार. विषय काय नाही, निवडणुका लागली त्या. कळालं काय नाही? निवडणुका लागलेल्या. सोलापूर लोकसभेतनं काँग्रेसकडून ते प्रणिती शिंदे माहित आहेत का नाही? त्या उमेदवार आहेत. या पुढे ही बोलतात काय? रंग अजून उतरला नाही. हा, निवडणुकीचा रंग चढला की बाहेर, कळालं का नाही? हा बोला. निवडणूक लागली माहिती आहे, कसला रंग लावला अजून निघाला नाही. बोला काय बोल. काय लोकसभेचं काय वातावरण इकडं? भाजप का काँग्रेस? काँग्रेस. काँग्रेस येणार. हा, सगळी भाजप म्हणा लागली इथं. हे नाही हो, काँग्रेस येणार. का? भाजप काय केलंय सांगा? शिंदे मॅडमचं कामं तर करते, गरिबांना मदत करते. हा मग आम्ही शिंदे मॅडम हे नाही बाबा, आम्ही त्यांना ओळखतच नाही. ओळखत नाही? हा मग ती तर सुशील कुमार शिंदेवर इथे येईल तसं टीका करायला लागली. नाही नाही
आणि शिंदे मॅडमला शिंदेवर टीका करायला लागली होती काय करू द्या, हे राजकारण आहे करणार. टीका केल्याशिवाय येणार नसतात निवडून, असं बी असतंय. भाजप का वैतागलं एवढं नाही, काय कामाचे नाही ते. आणि काँग्रेस काँग्रेस आहे कामाचा. हम भी खाओ तुम्हारे खाने को दो ऐसा है. होय होय भाजप कामाला नाही का? हा? भाजप कामाला नाही म्हणते ती, खरं आहे. भाजप कामाला नाही म्हणते तू. अहो तुझा फोटो काढत नाही. हो नमस्कार. काय म्हणतं सोलापूर? काय सोलापूर चालू आहे, चर्चेचा विषय आहे. धन्यवाद बरं का, बसायला जागा दिली. बसा बसा. काय सोलापूरचं राजकारण काय म्हणते? सोलापूरचं राजकारण सध्या एकीकडं वातावरण असं आहे सोलापूरची लेक, आणि एकीकडं वातावरण आहे सोलापुरात उपरा उमेदवार. पण उपरा उमेदवार म्हणण्यापेक्षा आपल्या सोलापूरसाठी दोघांनी काय मास्टर प्लॅन तयार केला आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. फक्त हे मी सोलापूरची लेक आहे, मी उपरा आहे, हे विषय काढू नका. सोलापूरसाठी तुम्ही पुढं काय करणार आहे? पाण्याची समस्या आहे, एकच पाण्याची वॉटर लाईन आहे मागील 30 वर्षापासून. त्यानंतर तुमचं पुढचं मास्टर प्लॅन काय असेल? किती दिवसाला पाणी येतंय? पाणी आता बघा 4 दिवस होतं, आता 5 दिवस झाला, तर परत 1 दिवस वाढ झाला, तर 6 दिवसाला एकदा पाणी येत आहे. मग आता ही जर सगळे प्रश्न सोडायचे असतील तर भाजप बरं का काँग्रेस? आता कसं आहे, आधीचे कामं केले, काँग्रेसने पण कामं केलेत, असं नाही की काय फक्त सगळं भाजपानेच केलेत. ह्या 70 वर्षात काहीच कामं झाले नाहीत असं तर नाही आहे. सगळ्या मूलभूत गरजा त्यांनी पण केल्यात. आता त्यांचं पूर्ण केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, त्यांचा पण प्रयत्न तर आहेच काम करण्याचा. पण बाकीच्या पण त्यांच्या दुसऱ्या पण गोष्टी होत आहेत. कोणाच्या? भाजपाच्या. म्हणजे प्रत्येकाला ईडीची चौकशी लावायची, आपल्या पक्षात आणायचं, हे बंद करून त्यांनी आपला राज्य, आपलं भारत सरकार विकास कसं करेल त्याच्याकडे लक्ष द्यावं. कोण बरं वाटते सांगा, भाजप व काँग्रेस? इथं आल्यावर बरोबर टाळताय का? नाही, टाळायचं काय विषय नाही आहे. आता बघू, आता अजून तर काय विचार केलेला नाही आहे. शिंदे का राम सातपुते? नाही, मी काय म्हणतो माहिती का, आमचा सोलापूरचा जो विकासासाठी धडपड करेल आम्ही त्यांना मतदान वाटतं. नाही, आता चालू आहे, आता शिंदे साहेबांचं तर नाव आम्ही ऐकलं आहे, आता राम सातपुते साहेबांचं, त्यांचा तर आमचा परिचय नाही आहे. त्यांनी त्यांच्या गावात काय विकास केला ते आम्हाला माहीत नाही. आता फक्त सध्याला तुमच्या मनात कोण बरोबर? आता आमच्या सध्या तर मनात काय सांगतात? सध्याला तर आमच्या मनात आहे प्रणितीताई शिंदे. कारण की त्यांचं मागील 15 वर्ष नाही म्हणजे विचार करावं लागेल ना सगळ्या गोष्टीचा. उगा एकाचं नाव घ्यायचं, उगा त्याचा वावा करायचा काय उपयोग नाही. प्रणिती शिंदे आता ते सांगालो ना, आता त्यांचं मास्टर प्लॅन कोणाचं काय ठरवलं आपण त्या विचार प्लॅनवर तुमचं सगळं. हां, मास्टर प्लॅन म्हणजे जाहीरनामा भाजपचा बरा वाटतो काँग्रेसचा? काँग्रेस इकडे ही सगळी भाजप म्हणाली, तू एकटाच काँग्रेस म्हणायला लागलाय. काँग्रेस कांग्रेस काय केलं मग 70 वर्षात काँग्रेसनं? जो भी कुछ करे सब, महंगाई तो नहीं थी उनके टाइम पे. महंगाई नहीं थी. अब बीजेपी क्यों नहीं चाहिए? सब देख रहे तो आप तो सब जगह कैसे हालत है बीजेपी होने के लिए. तो आप देखेंगे तो दिखेंगे ना. तुम पब्लिक से पूछेंगे, तुम खुद भी तो देखना चाहिए. तुम तो सब तरफ घूमते, पब्लिक से ज़्यादा मेजोरिटी तो आपको पहचानते. काय वाटतंय, का नको भाजप? नहीं, पसंद ही नहीं है भाजप. पसंद नहीं है. प्रणिती शिंदे या राम सातपुते? प्रणिती शिंदे. चलो चल. हो नमस्कार. निवडणुका लागल्या लोकसभेच्या, माहिती. उमेदवार प्रणिती शिंदे राम सातपुते, काँग्रेस विरुद्ध भाजप, बरं कोण आहे? साहेब काँग्रेस विरोध भाजप असं काय म्हणते? तिसरं कोण चौथं कोण उमेदवार आहे नाही का? हे 2च उमेदवार आहेत का? असं वंचित बहुजन आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडी आहे, आधी माहित नाही. BSPचा उमेदवार येईल, वंचितचा येईल, अपक्ष येतील, वंचितचा आला उद्या BSPचा पण येईल. फक्त दोघांचं दृश्य दाखवू नका. अजून पण उमेदवार, आता तिसरा वंचितचा पण तुम्ही टॉपिक मांडायला पाहिजे होता. तर वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय, बरं कोण वाटतंय? कसं माहिती आहे, आता प्रणितीताई शिंदेचं आहे काम, 3 वेळा त्याने आमदार झालेले आहे. ती भाजपचा जो उमेदवार आलेला आहे, मागच्या 10 वर्षामध्ये जे 2 खासदार होते त्याने तरी पण सोलापूरचा विषय केंद्रात मांडलेला नाही, किंवा त्यांनी काय करावं असं काम सुद्धा केलेलं नाही. प्रणितीताई शिंदेचं मध्ये काम तरी आहे, त्याचा तर काय विषयच नाही. आणि आता जो आपला उमेदवार आला भाजपचा, तो बाहेरून आलेला आहे, तो किती लक्ष देईल हे काय त्याचं सांगता येणार नाही. पण आता माझ्या सोलापूरच्या जनतेला असं सांगणं की
ऑलरेडी दिलेलं आहे या लोकांना आमदाराच्या माध्यमातून संधी दिलेली एक नवीन चेहऱ्याला एक संधी देऊन बघा. नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून काहीतरी बघा. सोलापूरचं हे रिझर्व ऑलरेडी SC कॅन्डिडेट म्हणून रिझर्व आहे. मग एका SC कॅन्डिडेटला चांगला होतकरू कॅन्डिडेटला तुम्ही केंद्रात पाठवा. त्याने जेणेकरून आपलं सोलापूरचा भविष्याचा विचार केला पाहिजे. आज 5 दिवसाचं पाणी 6 दिवसावर गेलं, उद्या 8 दिवसावर जाईल, 10 दिवसावर जाईल. तसा कोण उमेदवार तुमच्या बघण्यात आहे का? तसा उमेदवार आता बघायला गेलं तर BSPचा एखादा येईल चांगला स्ट्रॉंग. इंजिनियरच ऑलरेडी त्याचा सस्पेन्स आमचा 5 तारखेला ओपनच होईल. आता ही वंचितचा पण उमेदवार गायकवाड साहेब म्हणून राहुल गायकवाड आहेत. तिकडले आपले मोहरचे पण आहेत. राहुल गायकवाड साहेब पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांचं काम चांगलं आहे. जेणेकरून ह्या नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी त्या केंद्रात पाठवा असं मला वाटतं. हे तेच जुने करण्यापेक्षा काहीतरी नवीन पर्याय करून सोलापूरचा विकास झाला पाहिजे. बरोबर आहे. काहीतरी नवीन पर्याय देऊन सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय का? आहे का? कसं असं तर पोरांना नाही बोलल्यावर कसं व्हायचं? काय वाटतंय? कायच मत नाही आपलं. मतच नाही. तुला बोलायचं का? बोल. मतच नाही म्हणजे शिक्षण आमच्यातलं. हे बोल. 10 मतदारसंघ केलं पण मतच नाही असं कोणच म्हणलं नाही मला. आमचं मतच नाही का? बरं काय सोलापूर कसं आहे तर सांगा तुमचं. आहे बीडच आहे. हो हा बीडच आहे. यांच्यामुळे आम्ही बीडच आहे. हा खोटं बोलताय. होय सर. काय वाटतंय? आम्हाला चालत आम्हाला काही बोलता येत नसतंय. सर्व्हिसमॅन. ओके. तर त्यांचं चांगलं बोलतो. कुठं आहेत मामा तुम्हाला सगळेजण चांगलं बोलताय म्हणतात. सगळ्यांनी तुमच्याकडे पाठवलंय मला. काय नाही आपल्याला काय नाही काय पाहिजे. तुम्ही लय चांगलं बोलताय. चांगलं बोलताय. प्रश्न तर विचारा तुम्ही बोलतील त्याने. निवडणुकीचं कसं? त्यात काही इंटरेस्ट नाही आपल्याला. कोण मी होतं ते खाली धंद्याचा विचारा कसा आहे. धंदा कसा चाललाय? धंदा एकदम बेस्ट आहे. काँग्रेसच्या काळात चांगला होता का बीजेपीच्या काळात? काँग्रेसच्या काळात धंदा एकदम बेस्ट होता असं आहे. आता सध्याला 10 वर्षात धंदा बिघडलेला आहे. कशानं? काय आता सांगता येत नाही कुठली सरकार काय करते. बेरोजगारी, महंगाई, सगळं झालं. पण काँग्रेसमध्ये 40 वर्षात चांगला धंदा होता. सगळ्याकडे पैसा येत होता. त्यामुळे धंदा बी चांगला होता. बीजेपीच्या काळात पैसा चाललाय कुठं? काय ते आपल्याला माहित नाही कुठे चाललंय. कुठं चालला माहित नाही. 70 सगळं कसं आहे. कोण मागतं 11,000 कोटी द्या, कोण 12,000 कोटी द्या. कुठनं देणार? बरं. काय अडचण येते त्या धंदा करायला? धंदा करायला धंदेच नाही तर धंदा काय करणार आहे? बरं. नवीन पोराने धंदा करावा. नवीन पोरानं धंदा काय करणार आहे? काय मार्जिन नाही तर काय धंदा करणार? मार्जिनच नाही. नोकऱ्या तर देत नाही त्यांना. मग शेवटी काय करा? 2 नंबर धंदे करू देत नाही. ती प्रणिती शिंदे माहित आहे का? प्रणिती शिंदे ते चांगलं आहे ना. काँग्रेसचं आहे माणूस चांगली आहे. ते राम सातपुते भाजपने दिले. मी काय म्हणलो मला काहीच माझ्यातलं काही इंटरेस्ट नाही आहे. सिर्फ दुकान उघडणे सकाळी 7ला येऊन रात्री 9ला घरी जाणे. काँग्रेस बरं वाटतं. काँग्रेस 100% चांगलं. 60 वर्ष राज्य केली चांगलं केली. काही लोक म्हणते चांगलं नाही केलं. काय चांगलं नाही केलं? तुम्ही काय येऊन चांगलं करायला म्हणून त्यांनी चांगलं करणार. चांगलं केलं. इंदिरा गांधी होती त्याला बी तुम्ही नावं ठेवला ना जाणे तर बी नावं ठेवलं. मग कोणची सरकार नीट करणार? कोण सरकार नीट करणार? कोणच करत नाही. सगळे आपले आपले घर भरायलाच बघणार आहे. आपले घर बघायला बसले तर. हो नमस्कार. ये बोल नहीं रहा है इसलिए तो आपके पास नहीं इधर किधर के है? हम तो दिल्ली से आए. दिल्ली केजरीवाल को अंदर डाला ना तुम्हारे? पता है क्या नहीं? पता चला क्या नहीं केजरीवाल को? ओके गलती की है या अच्छा किया है केजरीवाल को अंदर डाल? केजरीवाल कैसा आदमी है? अच्छा आदमी है केजरीवाल. अंदर डाला ना फिर भैया. तो बीजेपी कैसे लगता है आप? बीजेपी भी अच्छा है. बुरा कौन है फिर? सभी अच्छा है. बुरा तो कोई भी नहीं है. बुरे तो कोई नाही. इसका सगळे चांगली, सगळी माणसं चांगली असायची. वाईट कोण नसता नाही. सगळी माणसं चांगली. होय. हो नमस्कार. निवडणूक लागली कळालं का? निवडणूक लागली कळालं का म्हणलं? हां लागली. भाजप लोकसभेचं. हां भाजपचा उमेदवार कळालं का? कुठलं? सोलापूर का? नाही मी सोलापूरचा नाही. धाराशिव जिल्हा. तुमच्याकडे ते शिवसेनेचे ओमराजे. कसं आहे ओमराजेचं काम? ओमराजे आणि सध्या त्यांचं एकच जाहीर झालेलं ना ओमराजेच फक्त. बाकीचा विरोधी भाजप बरं आहे का काँग्रेस बरं वाटतंय? तसं सध्या भाजपच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र. वेगळं म्हणजे कसं? आता वेगळं म्हणजे मराठा समाज जो आहे तो जरा पहिला जो BJPकडे होता तो नाही सध्या. नाही. आरक्षणाचा जो मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा तो आहे सध्या. म्हणजे एवढं भयंकर पूर्ण समाजामध्ये मराठा समाज मतदान करणार नाही बीजेपीला असं वाटतंय.
माझं तर मत आहे. तुमचं माझंच मत करणार नाही. आणि दुसरे कुठले मुद्दे आहेत अजून भाजप विरोधात जातील? आता दुसरे म्हटलं तर वेगळे आता त्यांचे असणारे उद्धव ठाकरे सेना गट आहे, शरद पवारचं राष्ट्रवादी आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची? अजित पवारची का शरद पवारची? कसं म्हणता येईल हो तसं? तुम्हाला काय वाटतंय खरी कोणाची? आता वडिलाची प्रॉपर्टी कोणाची म्हणल्यावर काय सांगणार आपण? वडिलाचीच. आणि शिवसेना? शिवसेनेचं कसं आहे, शिवसेनेचं वेगळी गोष्ट आहे आणि राष्ट्रवादीचं वेगळं. शिवसेना कोणाची पण? एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? शिवसेना खरं तर बाळासाहेब ठाकरेचीच. नंतर प्रॉब्लेम. खरी शिवसेना राहील नाही. होय. शिवसेना आठवती का? बाळासाहेब ठाकरे आठवतात का? बाळासाहेब ठाकरेच माहिती आहे मला. उद्धव ठाकरे काय एवढं जास्त ऐकलं नाही त्यांचं. एकनाथ शिंदे? हां, त्यांचं आहे. ते बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत म्हणून आज मुख्यमंत्री आहेत. खरी शिवसेना त्यांचीच असल्यासारखी. भाजप बरं आहे का काँग्रेस बरं आहे? भाजप बरं आहे. ही सगळी काँग्रेस बरं आहे. आधी पोरग आहे, काँग्रेस बरं आहे म्हणते. आम्हाला भाजप बरं आहे. का? आम्हाला त्यांचा विकास दिसला आहे. काय दिसलंय? जे त्यांच्या केंद्राचे जे काम आहेत ते झालेले ते माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला? जे रस्ते वगैरे मोठमोठे झाले तेच रस्ते दिसले. अजून बस त्यांचा ते विकास आहे ते करतात. रेल्वे रस्ते झाले हा महत्वाचा विकास तुम्हाला दिसलाय. होय. का बे असं? सोलापूर आपलं सोलापूर निवडणूक लागली माहित आहे का नाही? हा माहिती आहे ना. काँग्रेस बरं आहे का भाजप बरं आहे? काँग्रेस बरं आहे. का? भाजपची सत्ता असल्यामुळं काय पहिलं सारखं नाही ना आता. काय पहिल्यासारखं नाही म्हणजे किती रेट वर आहे. काँग्रेस बरं म्हणताय तुम्हीच 2 वेळा इथं भाजप निवडून दिले की. दोन्ही आता काय मला पण बोलता येत नाही ना. बरं काय करता तुम्ही? काय करता? आम्ही जॉबला आहे. कुठं? बँक ऑफ इंडिया. प्रणिती शिंदे हां बघितलंय. बघितले. राम सातपुते बघितले. कोण बरं वाटतंय दोघातलं? दोघातलं कोण बरं वाटतंय? राम सातपुते चांगलं आहे उलट भाजपचा. आता तर म्हणताय काँग्रेस पहिलं होतं ना, आता सध्याला नाही ना तसं. मग राम सातपुतेला मतदान जास्त पडलं का प्रणिती शिंदेला? आता काय माहिती, दोघांपैकी दोघं पण उभं राहते, दोघांपैकी कुणाला पडतं ते माहित नाही. ते सांगता येत नाही. ते सांगता येत नाही. म्हणून होय. हो चला तर थांबू आता. या सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलणार का? या मग अलीकडं थोडं उतरा खाली. असं पाहिजे बोलणार आहे नाही. आपल्याच जिल्ह्यासाठी आपण बोलायला कोणासाठी बोलायचं? कसं आहे राजकारण सोलापूरचं? चांगलं आहे की. कोणासाठी? भाजपसाठी चांगलं आहे काँग्रेससाठी? भाजपसाठी चांगलं आहे. भाजपसाठी चांगलं आहे का? माझं मत 2024 मध्ये माझं पहिला मत मी रामभाऊ सातपुतेला देणार. रामभाऊ सातपुतेला देणार. उपराय म्हणायला लागली की सगळी. प्रणिती शिंदेचे कार्यकर्ते उपराय म्हणते ती त्यांना. काय नाही, 100% रामभाऊ सातपुते येणार. रामभाऊ सातपुते येणार. प्रणिती शिंदे जवळची घेतली का नको? काय काँग्रेसने काहीच केली नाही ना सत्ता. भाजपने 10 वर्षात काय केलं का? भरपूर केलं की. काय केलं? राम मंदिर स्थापना केली. बर. अजून? आणि चांगले योजने आणले मोदी सगळे. चांगले योजना आणले. आवास योजना आणले. घरकुल आवास योजना सोलापूरला आणलंय सगळं. माझं मत रामभाऊ सातपुतेला. एवढं रामभाऊ सातपुतेला मत. पहिला मत माझा 2024 मधला. पहिलं मत रामभाऊ सातपुते म्हणतोय मित्र. आपल्याला नाही त्यालाच बोलता येते, मला येत नाही बोलता. तर मतदान तर करणार आहे का नाही? बघू आता. बघू चॅनल एबी न्यूज टाका युट्यूबवर. एबी न्यूज येतं का? बघा उद्या येते. उद्या बघा आणि सगळ्यांना शेअर करा. तर एबी मराठी न्यूज. तर या प्रतिक्रिया सोलापूरकरांच्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायंकाळची वेळ आहे. या ठिकाणी नवी पेठ या भागामध्ये या शहरातल्या आणि काही ग्रामीण भागातली लोक सातत्याने येत असतात खरेदीसाठी आणि त्यांचा जो काही कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कौल संमिश्र आहे. मतदानासाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. अजून प्रचाराच्या ज्या काही प्रत्यक्षात तोफा अजून सुरू व्हायच्या आहेत तशा पद्धतीच्या झाल्या नाहीत.
प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन उमेदवार जर समोरासमोर ठेवले तर प्रणिती शिंदे या इथल्या आहेत, प्रॉपर आहेत, आणि राम सातपुते हे उपरे आहेत. अशा पद्धतीचं जे काही सोशल मीडियावरती रान आता दोन्हीकडल्या पण कार्यकर्त्यांनी उठवायला सुरू केलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी या सगळ्या काळात कुठला उमेदवार कशा पद्धतीने आपल्या प्रचार यंत्रणा फिरवणार आहे, कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत सोलापूर लोकसभेच्या निमित्तानं, हे जर तुम्ही सांगायला विसरू नका. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, सोलापूर.